राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा टाळी, एकत्र येणं राहणं कठीण नाही. राज ठाकरेंचं मोठं विधान. आमच्यातले वाद आणि भांडणं महाराष्ट्रापुढे खूप छोटी. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपसोबत जाऊन ते ठरवा. उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. हिंदीची सक्ती केल्यानं मनसे आक्रमक. मुंबईतील असलफा भागामध्ये मनसेचं निषेध आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्तीविरुद्ध का बोलत नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल. महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरातपासून. संजय राऊतांची जळजळीत टीका. भाजपसोबत ठरवूनच महापालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर. राऊतांनी डिवचलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावर हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला. साखळी करून विहिरीत उतरत पाणी भरण्याची वेळ. आतापर्यंत 6 ग्रामस्थांनी गमावला पाण्यासाठी जीव. हायकोर्टाचा मनाई आदेश असतानाही मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये महापालिकेनं जैन मंदिर पाडलं. जैन समाजाचं महापालिकेविरुद्ध आंदोलन. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष बळसंकरांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. दीनानाथ आणि डॉक्टर घैसासांविरोधात चकार शब्द न बोलणारा ससूनचा अहवाल जाळून टाका. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप. असा रिपोर्ट येऊच कसा शकतो असा सवाल. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहानिमित्त फडणवीसांची उपस्थिती. तर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच मंचावर. सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातला 1240 कोटींचा पीएफ भरलाच नाही. पीएफ न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना व्याजापोटी मिळणारे 100 कोटी बुडाले. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यामध्ये काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. बार्शीच्या 10 जलतरणपटूंच्या भारत ते श्रीलंका दरम्यान समुद्रमार्गे पोहण्याचा पराक्रम. जलतरणपटू अवघ्या 9 ते 14 वयोगटातले. 10 पैकी 4 जलतरणपटू तर मुली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.